यानंतर बघूयात राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंकडे मी 1 कोटीचा चेक दिला होता, मंत्रिपदासाठी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहित नाही। पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट। केसरकर माफी मागा, अन्यथा छत्रपती संभाजीनगरात आल्यावर तुमच्या तोंडाला काळं फासू। मंत्री केसरकरांच्या ठाकरेंवरील आरोपानंतर चंद्रकांत खैरेंचा इशारा। उद्धव ठाकरे पदांसाठी आमदारकीसाठी पैसे घेतात, उद्धव ठाकरे बिकाऊ माणूस, नितेश राणेंचा घणाघात। 2.5 वर्षात माढीवरून खाली न उतरणारे माझ्या दाढीपर्यंत कसं पोहोचणार? शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार, तर या दाढीमध्ये तुमच्या खूप नाड्या आहेत, मला बोलायला लावू नका असं म्हणत शिंदेंचा ठाकरेंना इशारा। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेसोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंची फडणवीसांसोबत चर्चा, तर सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात काल भेट, राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची सूत्रांची माहिती। संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल, कुटुंब आणि निकटवर्तीयांचाही संवाद नाही। 2 फेब्रुवारीला सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याचं ट्विट। संभाजीराजेंना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांनंतर राजे नॉट रिचेबल। संभाजीराजे छत्रपतींसोबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा नाही। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी सर्वांनी शाहू महाराजांचा निवडून द्यावं, संजय राऊत यांचं महाविकास आघाडीसह महायुतीतील पक्षांनाही आवाहन। छत्रपती शाहू महाराज आमच्या संपर्कात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा, तर शाहू महाराज यावेळेला महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचीही नाना पटोलेंची माहिती।